नमस्कार, स्वाद रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण तांदळाच्या पिठाचे खुसखुशीत आणि चौपट फुलणारे बॉबी पापड बनवतोय। तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आणि रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करायला विसरू नका। तर बॉबी पापड बनवण्यासाठी मोजून या ठिकाणी मी 1 वाटीभर तांदळाचं पीठ घेतलं। त्यानंतर गॅसवर एक कढई ठेवली आणि कढईमध्ये आपण ज्या वाटीने तांदळाचं पीठ मोजून घेतलं आहे त्याच वाटीने बरोबर कढईमध्ये 1.5 वाटी पाणी टाकायचंय आणि या पाण्यामध्ये पाव चमचा मीठ आणि पाव चमचा पापड खार टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर पाण्यामध्ये मीठ आणि पापड खार छान मिक्स करायचं आहे आणि या पाण्याला एक उकळी काढून घ्यायची आहे। पाण्याला उकळी आल्यानंतर गॅस मिडियम करायचा आणि पीठ लगेच या पाण्यामध्ये सर्व एकदम टाकून घ्यायचे आणि परत गॅसची फ्लेम हाय करायची आणि कढईवर 1 मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे। 1 मिनिटांनी कढईवरचं झाकण काढून घ्यायचं आणि परत गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि या ठिकाणी बेलन किंवा चमचा घ्यायचा आणि तांदळाचं पीठ पाण्यामध्ये छान असं मिक्स करायचं। कढईला जे काठाला तांदळाचं पीठ लागलेलं आहे ते सुद्धा आपल्याला या पिठामध्ये छान असं एकजीव करून घ्यायचं आहे। तांदळाचं पीठ पाण्यामध्ये छान असं एकजीव झाल्यानंतर बेलण्याला लागलेलं तांदळाचं पीठ आहे ते काढून कढईमध्ये टाकायचं आहे आणि मिडियम आचेवर 3 ते 4 मिनिटांसाठी झाकण ठेवायचं आहे। 4 मिनिटांनी कढईवरचं झाकण काढून घ्यायचे आणि परत हे तांदळाचं पीठ बेलण्याने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता या ठिकाणी आपलं तांदळाचं पीठ छान वाफून झालं आहे। तर या ठिकाणी गॅस बंद करायचा आणि बेलण्याला लागलेलं तांदळाचं पीठ काढून घ्यायचे। त्यानंतर हे वाफून झालेलं तांदळाचं पीठ आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचे आणि हे पीठ आपल्याला थोडं थंड करून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी पीठ मी थोडंसं थंड करून घेतलं आहे। आता हे पीठ आपल्याला 2 ते 3 मिनिटभर हाताने छान असं सॉफ्ट करून घ्यायचं आहे। तुम्हाला हे पीठ हाताने सॉफ्ट नसेल करायचं तर तुम्ही या ठिकाणी एखादी प्लास्टिकची पन्नी घेऊन पन्नीमध्ये हे पीठ घालून सुद्धा सॉफ्ट करून घेऊ शकता। तर या ठिकाणी तांदळाचं पीठ मी 3 ते 4 मिनिटभर हाताने सॉफ्ट करून घेतलं। तुम्ही बघू शकता एकदम सॉफ्ट असं या ठिकाणी पेड्यासारखं आपलं तांदळाचं पीठ तयार झालं। तर बॉबी पापड बनवण्यासाठी आता हे पीठ तयार झालं। पापड बनवण्यासाठी आपल्याला या पिठाचे समान 2 भाग करून घ्यायचे आणि हे पीठ आपल्याला साच्यामध्ये भरण्यासाठी तयार केलेल्या पिठाला असा सिलेंडर आकार देऊन घ्यायचा आहे। त्यानंतर बॉबी पापड बनवण्यासाठी आपण साच्यामधील अशी चाळणी वापरणार आहे। घेतलेली चाळणी साच्यामध्ये टाकून घेतली आणि साच्याला थोडंसं तेल लावून घेतलं। त्यानंतर बॉबी पापड बनवण्यासाठी एक प्लास्टिक सीट टाकून घेतलेली आहे आणि त्यानंतर साच्याने हे बॉबी पापड असे बनवून घ्यायचे आणि हाताने हे बॉबी पापड तोडून मेन कापडावर असे वाळू घालायचे। तर या ठिकाणी तुम्हाला बॉबी पापडचा आकार जेवढा लांबट हवा आहे किंवा छोटा हवा आहे त्यानुसार तुम्ही हे बॉबी पापड तोडून घेऊ शकता। फक्त आपल्याला हे बॉबी पापड मेन कापडावर असे सुटसुटीत वाळू घालायचे म्हणजे हे बॉबी पापड एकमेकांना चिटकणार नाही। तर या ठिकाणी बघू शकता अगदी सहज असे आपले बॉबी पापड पटापट तयार होत आहे। तर या ठिकाणी सर्व पिठाचे मी बॉबी पापड बनवून घेतले। तुम्ही बघू शकता बॉबी पापड छान तयार झाले आहे। आता हे बॉबी पापड मी रात्रभर फॅनच्या हवेखाली आणि दुसऱ्या दिवशी 2 तास उन्हामध्ये वाळून घेणार आहे। तर या ठिकाणी बॉबी पापड मी छान वाळून घेतलेले आहे। वाळल्यानंतर तुम्ही बघू शकता बॉबी पापड आता छान वाळून झाले आहे। आता तयार केलेले तांदळाच्या पिठाचे बॉबी पापड तुम्हाला मी तेलामध्ये तळून दाखवते। तर बॉबी पापड तळण्यासाठी तेल छान गरम करून घेतलं। गरम तेलामध्ये थोडेसे बॉबी पापड टाकायचे आणि झाऱ्याने हे बॉबी पापड तेलात दाबायचे। तर अगदी थोड्याच वेळात बघू शकता हे बॉबी पापड छान चौपट फुललेले आहे आणि पांढरट शुभ्र सुद्धा झालेले आहे। तर या ठिकाणी सेम पद्धतीने थोडेसे बॉबी पापड मी तळून घेतले। तळल्यानंतर तुम्ही बघू शकता हे बॉबी पापड छान चौपट फुलले आणि खुसखुशीत सुद्धा झालेले आहेत। तर माझ्या पद्धतीने असे तांदळाच्या पिठाचे बॉबी पापड नक्की बनवून बघा आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।